नमस्कार, मी चंदन लक्कडहार आणि आपण पाहत आहात प्रतिष्ठान वार्ता न्यूज। यावर्षी संत एकनाथ महाराज षष्ठी उत्सवात सहभागी होण्यासाठी राज्यभरातून जवळपास 550 ते 600 दिंड्यांचे आगमन झाले असून या सर्व दिंड्यांमध्ये सर्वात आकर्षक व देखणी ठरत आहे ती कर्जत येथील संत सद्गुरू गोदड महाराज यांची दिंडी। याला कारण ठरत आहे तो म्हणजे या दिंडीने वारकरी संप्रदायाच्या परंपरा पाळत दिंडीला दिलेला नवीन कॉर्पोरेट लुक। कर्जत येथील माजी जिप सदस्य प्रवीण पाटील घुले हे मागच्या 3 वर्षापासून या दिंडीचे नेतृत्व करत आहेत। नाथषष्ठी यात्रेच्या पहिल्या दिवशी संत सद्गुरू गोदड महाराज यांच्या दिंडीच्या वतीने काढण्यात आलेली नगर प्रदक्षिणा दिंडी ही पैठणकरांसाठीच नाही तर यात्रेत सहभागी झालेल्या सर्व भाविक व वारकऱ्यांसाठी अनोखी व आकर्षक ठरली। यावेळी नगर प्रदक्षिणा मार्गावर रांगोळी काढण्यात आली, पारंपरिक वाद्य वाजविण्यात आले, ड्रोनच्या सहाय्याने दिंडीवर पुष्पवृष्टी करण्यात आली व ड्रोनच्या सहाय्याने सुगंधी जल शिंपडण्यात आले। या दिंडीचे जे फड आहे ते पारंपरिक पद्धतीने न बांधता त्याला कॉर्पोरेट लुक देण्यात आले आहे। मागच्या 3 वर्षापासून या दिंडीचे नियोजन करणारे प्रवीण पाटील घुले यांनी या दिंडीबाबत माहिती दिली आहे। या दिंडीचं वैशिष्ट्य असं आहे की आम्हाला पंढरपूरला वारी नाही, पंढरपूरला दिंडी नाही, आम्हाला वारी आहे नाथ महाराजांची वारी आणि आमच्या सद्गुरू गोदड महाराजांचा एक अभंग आहे, चला जाऊ पैठणाशी स्नान करू त्या गंगेशी, आहे एकनाथ ऋषी त्यांच्या घरी पाणी वाशी, माझे भक्त तुझे येते। म्हणजे महाराजांची जी भक्त आहेत त्यांचं पहिलं एक कर्तव्य आहे की ते नाथ महाराजांना आले पाहिजे, नाथ महाराजांचं दर्शन घेतलं पाहिजे। आणि मग त्या पद्धतीनं आम्ही आता पैठणच्या पायदिंडी सोहळ्याला हे 3रं वर्ष आहे आणि आता महिनावारी सुद्धा आमच्या जन्मस्थळाच्या वतीनं प्रत्येक महिन्याला षष्ठीला आम्ही इथं भजन करत वाजत गाजत येतो, नाथ महाराजांचं दर्शन घेतो। तिथे 1-2 तास ही आमची सगळी वारकरी मंडळी भजन करतात, भजनात सेवा करतात आणि परत भजन म्हणत परत महाराजांच्या मंदिरात जातो। ठिकाणी काय करतो की सद्गुरू गोदड महाराज काही पालखी सोहळ्याच्या वतीनं प्रत्येक ठिकाणी वसुंधरेचं पण आपण देणं लागतो आणि मग त्या माध्यमातून सद्गुरू गोदड महाराजांच्या नावाने प्रत्येक ठिकाणी आपण वृक्ष देण्याचं काम करतो आणि त्या माध्यमातून परत आम्ही महिन्याला आम्ही ते बघणार ज्यांच्याकडे आपण दिले तर महिनावारीत आमची चालू आहे। त्यामुळे आम्ही प्रत्येक महिन्याला पण आमचं तिथं लक्ष असणार आहे की जेणेकरून ते प्रत्यक्षात त्याचं वाढ झाली पाहिजे, ते जगले पाहिजे आणि मग दरवर्षी ही परंपरा अधिक मोठ्या प्रमाणात आपण ते करणार आहे। आपण जर यात्रेत बघितलं तर प्रत्येक फड म्हणजे प्रत्येक दिंडीचा फड हा पारंपरिक पद्धतीने असतो, मात्र आपला जो हा फड आहे आपला जो दिंडीचा आहे याला आपण कॉर्पोरेट लुक देण्याचा प्रयत्न केलेला आहे। या मागचं काय कारण नाही, कारण असं की नाथ महाराज ऐश्वर्य संपन्न, तसंच सद्गुरू गोदड महाराज पण ऐश्वर्य संपन्न आणि वैष्णवाचा सोहळा जरी असला तर या माध्यमातून खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाला सुद्धा त्याच पद्धतीचं अधिष्ठान असायला पाहिजे किंवा त्या पद्धतीची व्यवस्था सुविधा असायला पाहिजे। अनेक वेळा अनेक वारकऱ्यांना अनेक अडचणीतून येत असताना अनेक अडचणीला सामोरं जावं लागतं, दिंडी चालकांना सुद्धा अनेक जणांना त्यातून त्या अडचणीतून सामोरं जावं लागतं। पण आम्ही सद्गुरू गोदड महाराजचा जन्मोत्सव असतो श्रावण शुद्ध दशमीला, तो जन्मोत्सव सोहळा सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आणि एक लक्ष भोजन नाथ महाराजांचे शिष्य गोदड महाराज आणि मग तो सोहळा सुद्धा अशा पद्धतीने व्हायला पाहिजे, अशा पद्धतीची व्यवस्था असायला पाहिजे। आणि मग आम्ही सुरुवातीला याच्यात सगळ्यात महत्वाचं आचार विचार संस्कार नामारोळ या गोष्टीने आदर्श पालखी सोहळा झाला पाहिजे। राज्यातल्या अनेकांनी या पालखी सोहळ्याच्या गोदड महाराज पालखी सोहळ्याचा आदर्श घ्यावं अशा पैकी वाटचाल करण्याचं ध्येय आमचं त्यावेळेस पासून होतं आणि मग त्या पद्धतीची आम्ही सुरुवात करतो। वारकरी संप्रदाय मागच्या अनेक दशकापासून त्यांच्या परंपरा जपत आहे, मात्र कर्जत येथील सद्गुरू गोदड महाराज
यांच्या दिंडीने परंपरा जपत दिंडीला आधुनिक स्वरूप देण्याचा प्रयत्न करत असून वारकरी संप्रदायही आता हे बदल स्वीकारत आहेत. आपणास आमच्या बातम्या व्हिडिओ विश्लेषण आवडल्यास चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करा. धन्यवाद.